विद्या कुलधन सकल साधने झाला केवळ शाप तुझ विण कोण हरिल संता कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संता। प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वोत्तम नावामध्ये सर्वांचे मनपूर्वक अभिवादन। पवित्र शास्त्रातील मत्तई शुभवर्तमानाच्या अध्याय 16 आणि वचन 6 मध्ये आम्ही अशा प्रकारे वाचतो, तेव्हा येशू त्यांना म्हणाला, परुषी व सदुकी यांच्या खमीराविषयी जपून राहा व सावध असा। पिठाच्या मळलेल्या कणकेच्या गोळ्यामध्ये खमीर मिळविले असता ते फुगून जाते व फुगल्यामुळे ते आंबट लागते। प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी आपल्या शिष्यांना परुषी आणि सदुकींच्या अर्थातच देवाच्या ज्ञानाच्या विषयात मनुष्यांच्या विचाराची भेसळ करणाऱ्या खमीरापासून सावध राहण्यास सांगत आहे। या प्रकारच्या खमीरामुळे मनुष्याच्या जीवनात पापाचा प्रचंड प्रभाव आणि परिणाम आपण पाहू शकतो। पापामुळे मनुष्याचा लोभी स्वभाव या जगात आम्हास पाहावयास मिळतो। त्यामुळे देशांतर्गत युद्धे, कारखान्यामुळे निसर्गाचे शोषण, पाण्याचे व हवेचे प्रदूषण, आरोग्य व असाध्य कर्करोगासारखे आजार असे परिणाम या जगात दिसून येतात। तो दिवस लवकरच येत आहे ज्या दिवशी या जगात देवाचे राज्य स्थापित होईल। त्या दिवशी या पृथ्वीवर पापाचा प्रभाव समाप्त होईल। देवाच्या राज्यात तोच प्रवेश करेल ज्याला पाप क्षमा मिळाली असेल। मनुष्यांना पाप क्षमा मिळावी याकरिताच देवाने आपल्या प्रिय पुत्राला अर्थातच प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठविले। त्याने मनुष्यांच्या पापांचे ओझे वधस्तंभावर वाहून नेऊन वधस्तंभावर स्वतःचे बलिदान दिले। तो मरण पावला व मरणातून पुन्हा तिसऱ्या दिवशी गौरवाने जिवंत उठला आहे। तो यासाठीच की जो कोणी त्याचवर विश्वास ठेवतो देवाशी त्याचा समेट होऊन त्याचे तारण व्हावे। तुम्हीही प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाने पापाच्या या खमीरापासून मुक्त व्हावे हीच तुमच्यासाठी देवाकडे आमची प्रार्थना आहे। असे करण्यास परमेश्वर देव आपले सहाय्य करो। धन्यवाद। कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संता कोण हरिल मम पाप तुझ विण कोण हरिल संता।